नमस्कार मंडळी. आजच्या या व्याख्यानामध्ये आपण प्रामुख्याने जो आमचा लाईव्ह क्लास सध्या सुरू आहे, प्रत्यक्ष पत्रिका, आणि आम्ही त्याला अविरत क्लास असंच म्हणतो कारण तो क्लास कधी थांबत नाही. थोडासा एक वेगळा प्रयोग आम्ही सुरू केलाय जून महिन्यापासून, आणि सुदैवाने त्याला खूप चांगला प्रतिसादही आम्हाला मिळाला आहे जून महिन्यातच. तर त्यासंबंधी माहिती थोडीशी ऍडिशनली द्यावी, जून महिन्यातील काही अनुभव तुमच्यासोबत शेअर करावेत. जून महिन्यातील क्लास ज्यांनी केलाय असे काही लोक सुद्धा आज या सेशनला आलेले आहेत, त्यांचाही अनुभव तुम्हाला ऐकता येईल. त्याच्यासाठी आजचं लेक्चर आपण घेत आहोत. मुळात आम्हाला असं वाटलं की प्रत्येक वेळी एक 10 लेक्चर थेअरी घ्यायची आणि मग 2 लेक्चर पत्रिका सोडवून दाखवायच्या, या पद्धतीने शिकण्याच्या ऐवजी, कारण बहुतांश जण जे आमच्या संपर्कात आहेत ते कुठे ना कुठे ज्योतिषशास्त्र आधी शिकलेले आहेत. प्राथमिक स्वरूपात असेल किंवा काही परीक्षा दिल्या असतील, पारंपरिक शिकलेले असतील, केपी म्हणजे ग्रह, राशी, भाव, नक्षत्र, योग, या सर्व गोष्टी त्यांना प्राथमिक, त्यांची ओळख, तोंड ओळख तरी आहेच. अशाच व्यक्ती आमच्या संपर्कात होत्या. मग या क्लासचं प्रयोजन असं ठेवलं आम्ही की तुम्ही ज्योतिष कुठेही शिकलेला असा, पण तुमचा तर्काचा धागा कसा पक्का करायचा त्या संबंधीचा हा क्लास आहे. म्हणजे राजयोगकारक ग्रह ही संकल्पना जरी तुम्हाला माहिती असेल आकाशातली, तरी त्याचा पृथ्वीवरतील घटनांशी संबंध कसा जोडायचा आणि किती प्रमाणात जोडायचा आणि कुठे नाही जोडायचा, याचं जे सूत्र आहे, याला ज्याला आम्ही प्रोटोकॉल म्हणतो, त्या प्रोटोकॉल मध्ये ती पत्रिका कशी सोडवायची. कारण गल्लत तिथेच होते बहुतांश जणांची, की आपण नेमकं कोणत्या वेळी कोणत्या घटकाला किती महत्व द्यायचं याचं प्रमाण चुकतं. आणि मी उदाहरणे कायम देतो क्लासमध्ये, की पोहे करत असताना आपण 2 किलो कांदे आणि 50 ग्राम पोहे टाकून नाही चालत. पोहे करायचे म्हणजे प्रत्येक जिन्नस त्याचं प्रमाण ठरलेलं आहे किती असलं पाहिजे, त्याप्रमाणे तरच ती रेसिपी व्यवस्थित होते. तशी पत्रिका सुटण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टीला कोणत्या टप्प्यावर किती महत्व द्यायचंय हे कळलं पाहिजे, आणि यालाच आम्ही आमच्या भाषेत प्रोटोकॉल म्हणतो. आणि तो प्रोटोकॉल सर्व पत्रिकांना, सर्व प्रकारच्या पत्रिकांना आपल्याला लावता येतो. मग ती आरोग्य विषयक असू द्या, करिअर विषयक असू द्या, ती विवाह विषयक असू द्या, संतती विषयक असू द्या, कुठलाही असो, तो प्रोटोकॉल आपण बदलत नाही. अर्थात हे लवचिक शास्त्र आहे, बदलत नाही याचा अर्थ अगदी ते काही म्हणजे ट्रॅफिक लाईट सारखं 1 2 3 चालत नाही. परंतु ढोबळमानाने तो रस्ता जर तुम्ही फॉलो केला तर तुमची भरकटण्याची शक्यता खूप कमी होते. कारण ज्योतिषशास्त्रामध्ये पत्रिका समोर आली की गोंधळ उडतो, पण ज्योतिषशास्त्र 20 वर्ष शिकून झालंय, असा एक पॉप्युलेशन भरपूर आहे. आणि त्याचं कारण आहे की जे डिफाईन्ड प्रोटोकॉल्स आहेत ते माहिती नाही आहेत. तर्काच्या पातळीवर ते अप्लाय कसे करायचे, कोणत्या टप्प्यावर किती महत्व द्यायचं हे माहिती नाही आहे. आणि हे शिकवायची पद्धत म्हणजे हे थिअरी नाही आहे. तर या क्लासमध्ये आम्ही प्रत्यक्ष पत्रिका समोर मांडतो आणि ती सोडवायला सुरुवात करतो. हे असं म्हणजे अर्थातच प्रोटोकॉल सांगितलेला असतो की या पत्रिका आपण आधी ग्रह असलेली स्थाने, नसलेली स्थाने बघून घ्या. स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2, 3, 4, 5, 6, म्हणजे 5वी स्टेप आम्ही चौथी करू शकतो किंवा 6वी करू शकतो, पण 5वी स्टेप आम्ही पहिली कधीच घेणार नाही. लवचिकता आपण थोडीशी तिथे फॉलो केलेली असते. अशा पद्धतीने शिकवायचं जेणेकरून पत्रिका सोडवतानाचा तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो वाढला पाहिजे. तो मूळ उद्देश होता. आणि जून मध्ये आम्हाला त्या उद्देशाला नक्कीच आम्हाला जस्टिफाय करता आलं, कारण खूप छान पत्रिका सोडल्या. जवळपास आम्ही दर गुरुवारच्या क्लासमध्ये 10 एक पत्रिका सोडवल्या स्वतः. त्याच्यानंतर स्टुडंट्सनी दिलेल्या वेगळ्या 6 7 पत्रिका, ज्या रॅन्डमली स्टुडंट्सनी त्या त्या वेळी सांगितले होते डिटेल्स, त्या पत्रिका त्याच प्रोटोकॉलनी आपण सोडवून दाखवल्या. तो हा एक वेगळ्या प्रकारचा क्लास आहे. याला आम्ही अविरत क्लास म्हणतो, कारण हा क्लास बंद होत नाहीये, की म्हणजे आता शिकवलं 10 क्लास आणि आता हा क्लास संपला, असा हा प्रकारच नाहीये. मुळात सुरुवात करायची पत्रिकेने, ती सोडवायची, आणि पत्रिका सोडवत सोडवत आपल्याला विषय समजावून घ्यायचा आहे, जेणेकरून ऍप्लिकेशन ओरिएंटेड हे सगळं नॉलेज सर्वांना देण्याचा हा जो आमचा प्रयत्न आहे, त्याला जून मध्ये छान प्रतिसाद मिळाला, तर बाकीच्याही लोकांना याची माहिती व्हावी म्हणून आजचं हे प्रास्ताविकाचं लेक्चर आहे, ज्यात तुम्हाला जुलैमध्ये आम्ही काय शिकवणार आहोत त्या संबंधी आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. अर्थात जून मध्ये आम्ही काही टॉपिक्स कव्हर केलेले आहेतच, तर जुलैमध्ये काय शिकणार आहोत त्याची तुम्हाला इत्यंभूत माहिती मिळेल. आणि
पुढेही नवीन नवीन गोष्टी यात येणार आहेत, त्याही संदर्भात सर थोडीशी ऍडिशनल माहिती तुम्हाला अजून देतील. तर त्या सर्वांचा तुम्ही लाभ घ्यावा, यासाठी आजचे प्रास्ताविक आहे. सर तुम्ही समजावून सांगा सगळ्यांना. तर नमस्कार मंडळी. मी तुम्हाला जुलैचा जो हा अभ्यासक्रम आहे त्याची तुम्हाला स्क्रीन शेअर करतो आणि त्यावर सांगतो की आपणच शिकणार आहोत किती सुटसुटीत. त्या डायरेक्ट स्क्रीनवर शेअरच करून दाखवतो तुम्हाला. आता जुलै मधील अभ्यासक्रम म्हणजे आम्ही ज्या पत्रिका मांडणार आहोत त्या कुठल्या विषयाच्या आहेत. तर पहिलं असं लक्षात ठेवा की हृदयविकार पत्रिका. तर आता समजा आम्ही 2 किंवा 3 पत्रिका तुम्हाला कंपॅरिझन म्हणून एका स्क्रीनवर किंवा 2 वेळा दाखवल्या मांडून, तर तुम्हाला शिकायला काय मिळतं की हृदयविकारामध्ये कुठले ग्रह, कुठली राशी, हृदयविकाराचा कुठला घटक नक्की दाखवते, इन्व्हॉल्व असते. आम्ही असं म्हणतो की एखाद्याला हृदयविकार झाला तर त्याचा ट्रिगर पॉइंट त्या पत्रिकेत आपण पूर्वीच सांगितलेल्या गोष्टी, ग्रह, राशी, भाव, त्यांची कार्यपद्धती दिसली पाहिजे, ती इन्व्हॉल्व असते. 3 पत्रिकांमध्ये तुम्हाला ते साम्य, की मी मगाशी म्हणालो तसंच आत्ता करतोय का नाही, तसंच दुसऱ्या पत्रिकेत, अशा अर्थाने हृदयविकाराचा विश्लेषण करून की काय होतं, ब्लॉकेजेस होतात म्हणजे काय होतं, असं सांगून तुम्हाला प्रत्येकाचा घटक सांगून ते प्रत्येकाला सोडवून दाखवणार. दुसरा एक इंटरेस्टिंग विषय असतो तो म्हणजे जुळी संतती. त्याचं हे एक कारण असं आहे की जुळी होण्याचे योग हा एक प्रकार आहे. जुळी संतती झाली तर पत्रिकांच्या साम्य असल्यामुळे सारख्या असतात पत्रिका. मग ज्योतिषी म्हणतात की खरंच सांगता येतं का पत्रिकावरनं, तर त्याचं काय करायचं, त्याचाही ओहापोह आपण करूया. आणि प्रत्यक्ष पत्रिका, खऱ्या पत्रिका, खऱ्या माणसांचे प्रश्न आणि ते आपण वास्तवाला भिडून सोडवून दाखवलेले. कधीही त्याच्यामध्ये तर्कात बदल होणार नाही की एका पत्रिकेत मी बोललो की ब्लॉकेजेसचे कारक राशी ग्रह अमुक अमुक आहे, दुसऱ्या पत्रिकेत मी वेगळ्या याला ते ऍट्रिब्यूट करणार नाही. याला म्हणायचं शास्त्र म्हणून शिकणे. मग पुढचा प्रश्न, पैसा. पैसा नक्की कुठून मिळेल याची प्रत्यक्ष उदाहरणे पत्रिका दाखवून सांगू की याचा सोर्स ऑफ इन्कम आपण किती छान, किती स्पष्ट, किती आखीव रेखीव, किती वास्तवाला धरून. म्हणजे असं नाही आपण जनरल सांगत की यांनी सौंदर्याशी संबंधित काम करावे, असं नाही सांगत आपण. एकाला आम्ही सांगितलं होतं की तो लँडस्केप डिझायनिंग मध्ये जा, एकाला सांगितलं की एकदम चकाचक अशा तो टूर्स का टुरिझम मध्ये जा. दोन्ही ठिकाणी पैसाही मिळत होता, सौंदर्याचा भाग होता, पॉलिश्ड, असं दोन्ही गोष्टी होत्या. तर पैसा नक्की कुठून, नक्की म्हणजे स्पेसिफिक क्षेत्र डिफाईन करून त्याला दाखवता येतं की इथे प्रयत्न केले तर तुला नक्की यश येईल. आता एकापेक्षा अधिक विवाह का झाले आणि ते कसे ओळखले, अशा पत्रिका आपण मांडूया. कारण ज्योतिषांना एक गोष्ट फार गोंधळाची होते की पहिला विवाह विवाह म्हणून सांगायचा, दुसरा कुठून बघायचा. तर काही जण म्हणतात नवमावरनं बघा, काही म्हणतात कुटुंब स्थानावरनं. तर त्याचं लॉजिक आहे की पहिल्यामध्ये घटस्फोट झाला तर कुठून बघायचा, पहिल्या विवाहाचा जोडीदार जर मृत्यू झाला असेल तर कुठून बघायचा. याला आम्ही प्रोटोकॉलमध्ये पासिंग द बॉल असं म्हणतो. पहिली घटना दुसऱ्या घटनेकडे आपली सूत्र सुपूर्त करते, पासिंग द बॉल. आणि मग आपल्याला कळलं पाहिजे की या घटनेने नेमकं काय केलंय. प्रोटोकॉल याचा अर्थ धागा पकडला की तो सोडायचा नाही, कारण सोडला तो गोंधळ होईल. आम्ही तुम्हाला गोंधळ होणारच नाही इतकं काटेकोर प्रकारे तुम्हाला पुढे जायला मदत करू. आता पुढचा एक असा प्रकार आहे की वाईट ग्रह कळला, त्याचे दुष्परिणाम लक्षात आले. वाईट ग्रहाला संतुलित करण्याचा मार्ग दाखविणाऱ्या पत्रिका. अर्थात तुम्हाला पत्रिकेत, कुठल्याही पत्रिकेत जो ग्रह बिघडलाय वाटतं तो संतुलित कसा करायचा, तो बॅलन्स कसा करायचा, हा, तर त्याला आम्ही नाव दिलंय डार्क मॅटर ऍस्ट्रॉलॉजी. हे वेगळंच नाव आहे, वेगळाच विषय आहे. इतकं प्रभावीपणाने तो ग्रह संतुलित होतो आणि इतक्या सोपेपणाने की तुम्ही अचंबित व्हाल की तुम्ही शिकलात त्याचाच वापर करणार होता आपण तरी डार्क मॅटर ऍस्ट्रॉलॉजी.
डार्क मॅटर ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे काय, थोडस सायंटिफिकली सांगतो, पण तुम्हाला शिकताना ते खूप मजा आणि बौद्धिक आनंद मिळणार आहे तुम्हाला. काय असतं बघा, की क्वांटम फिजिक्स मध्ये असं म्हटलंय की विश्वातले दोन बिंदू हे अपरिहार्यपणे एकमेकांना जोडलेले असतात. त्याला क्वांटम एंटँगलमेंट, दोन बिंदू बांधले असतात. उदाहरणार्थ, छापा आणि काटा कॉईनवर असतात. छापा पडला की काटा पडला नाही ही घटना आपोआप घडते. त्याला वेगळा वेळ, वेगळी एनर्जी, वेगळा अनालिसिस लागत नाही. काय सांगतोय मी तुम्हाला, छापा काटामध्ये छापा पडला, त्याच वेळी, त्याच क्षमतेने, त्याच चेतनेमुळे काटा आला नाही ही घटना सुद्धा घडली. तेव्हा हे सोपं उदाहरण म्हणून सोपं सांगतोय, पण आपण ग्रहाला बॅलन्स करतो ते त्याच्या अशा पॉइंटवरनं की जो त्याच्याशी बांधला गेलाय. म्हणजे पत्रिकेत तुम्हाला मी सांगू की चंद्र बिघडलाय म्हणतात, तर तो बॅलन्स आउट करणारा डार्क मॅटर ऍस्ट्रॉलॉजीचा पॉइंट कुठला, हा शब्द फार महत्वाचा आहे. म्हणजे एका मिनिटात तुम्ही सांगाल की हा उपाय, ही प्रक्रिया, ही वस्तू, हे प्रतीक त्या ग्रहाला संतुलित आणि बलवान करेल. संतुलित म्हणजेच बलवान. आता हे झालं आमच्यातर्फे. आणि जुलैचा क्लास 4 महिन्याचा, तुम्ही त्याच्यात ऍडमिशन घेता. आता जून मध्येच की काही स्टुडंटनी पुढच्या 6 महिन्याचे पैसे भरले, 3 महिन्याचे भरले, असं घेतलंय. त्यात अर्थात डिस्काउंट सुद्धा मिळतो तुम्हाला. तर तुम्ही ऍडमिशन घेता ती त्या महिन्याची असते. तुमची मर्जी की कुठल्या महिन्यात शिकायचं, तुमच्या मर्जीने थांबायचं, तुमच्या मर्जीने परत जॉईन करायचा क्लास. तर हे टॉपिक तुम्हाला सांगितले. शेवटचं बघा काय म्हणतोय आम्ही, विद्यार्थ्यांनी दिलेल्या पत्रिका लगेचच ऑन स्क्रीन सोडवणे. किंबहुना आत्ताच्या जुलैच्या क्लाससाठी ज्यांनी नावनोंदणी केली, त्यांनी त्याचे उल्लेख सुद्धा केलेत की सर मला ही पत्रिका मांडायचे, मला ही मांडायचे. त्या आमच्या पाईपलाईन मध्ये त्या पत्रिका ऑलरेडी आलेल्या आहेत. पण लक्षात घ्या की तुम्ही सुचवलेल्या, तुम्ही दिलेल्या, तुम्हाला माहीत असलेल्या पत्रिका आपण ऑन स्क्रीन सोडवतो आणि तुम्हाला असं दाखवून देतो की प्रोटोकॉल फॉलो केला, तर्काचा धागा नक्की पकडला, तर तुमचा गोंधळ काही नव्हता. आम्ही सोडून द्या, तुमची तुम्हाला सुद्धा पत्रिका उत्तम सुटते. तर हे हे सगळे घटक कव्हर करणारे तर्काचा धागा, आम्ही त्याला ट्रिगर पॉइंट म्हणतो, की पत्रिकेत प्रारंभीचा बिंदू काय आहे, तो प्रारंभीचा बिंदू लक्षात घेऊन आपण काय करतो की ट्रिगर पॉइंट पकडतो आणि त्याला धागे जोडत जोडत पुढे जातो. कारण लॉजिक आहे, ऍस्ट्रॉलॉजी लॉजिक आहे ना. लॉजिक मध्ये एक प्रिमाइस म्हणतात त्याला, मूळ मुद्दा, तो पक्का करायचा आणि तिथून धागे जोडायचे. ना तर तो ग्रह बदलायचा, ना ती राशी इग्नोर करायची, ना तो भाव इग्नोर करायचा, तिथे बांधून घ्यायचं बाकीच्या गोष्टी. मग ते योग असतात, दृष्टी असते, हा, एकमेकांच्या नक्षत्रात पडलेत का, असे काही प्रकार आहेत बांधावानी. पण लॉजिकली बांधणी करायची हे इतकं सोपं जातं की गोंधळाला वावच राहत नाही. मला माहित आहे की पुढलं मला काय करायचंय, अशा पद्धतीने आपण ते करत असतो. त्यामुळे तुम्हाला प्रोटोकॉल म्हणजे सिक्वेन्स, महत्व, किंवा आपण म्हणू त्याचे प्रायोरिटी, की आता हे वापर या प्रमाणात, म्हणजे एम्फोसिस म्हणतो ना आपण, तोही सांगतो, सिक्वेन्स पण सांगतो, आणि ते जोडून तुम्हाला अॅक्युरेट कळतं की आपणच शिकलोय पूर्वी सुद्धा, ते वापरलं कसं जातं. बेसिकली हा प्रत्यक्ष पत्रिका म्हणजेच काय, शिकलाय, जे आम्ही सांगणार आहोत, जे कारकत्व ज्ञात आहे, ते वापरायचं कसं, असा हा प्रॅक्टिकल अप्लाइड ऍस्ट्रॉलॉजीचा क्लास आहे. तर मनोज सर आणखीन काय सांगण्यासारखं आहे? आता गुरुवारी, येत्या परवा गुरुवारी संध्याकाळी 7:15ला तो क्लास होईल. तुम्हाला ज्यांना नव्याने ऍडमिशन घ्यायचे त्यांनी ती उद्या, म्हणजे उद्याच घ्यायचं संध्याकाळपर्यंत, आणि सगळं ते झाले टोटल की गुरुवारी आम्ही शिकवायला प्रत्यक्षात सुरुवात करू. तुमच्या शंकांची उत्तरं सुद्धा ऑन द स्पॉट सेम लेक्चरला दिली जातात. म्हणजे तुम्हाला असंही काय नाही की मला कळलं नाही, तुम्ही शंका विचारू शकता. शेवटचा काही वेळा अर्धा तास तुम्हाला शंका निरसन करतो आपण. आणखीन काय म्हणत सर सांगण्यासारखं काय आहे? तर मुळात ज्योतिष म्हणजे लॉजिक,
म्हणजे अतिशय साध्या साध्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला खूप कन्फ्युज करू शकतात पत्रिकेत. उदाहरणार्थ, आपण दशम स्थानावरून सोर्स ऑफ इन्कम बघतो, हे बहुतांश जणांना माहिती आहे. तिथून कर्मस्थान आहे, पैशासंबंधी, नोकरी व्यवसाय संबंधी गोष्टी पहा. आता जर एखादी व्यक्ती भारतात राहतच नाही, ती गेली परदेशात, मग काय करायचं? त्याने जर आपली कर्मभूमी बदलली, तर दशमाचा संबंध किती आहे त्याच्या कर्मामध्ये, सांगतो का सांगतो. परदेशाचा संबंध किती आहे? कारण परदेश भूमी ह्याचं स्थान वेगळं आहे, आणि त्यांनी कर्माला वाव देत असताना त्यांनी पूर्ण वेगळीच भूमी अवलंबली आहे त्याच्या कर्माला वाव देण्यासाठी. मग अशा पद्धतीने जर आता युएस मधल्या कुणी तुम्हाला विचारलं की आता असं मला युएस मध्ये व्हिसा मिळत नाही किंवा मिळालाय, नोकरी टिकेल का, आणि तुम्ही केवळ दशमाकडे लक्ष दिलं, तर 1001% तुम्ही कन्क्लुजन पर्यंत पोहोचू शकणार नाही. कारण कुठले तरी एक स्थान तुमचं मिसिंग आहे. कारण त्यांनी कर्मभूमी बदलली आहे, हा जो महत्वाचा भाग आहे ना त्याच्यातला, तो तुमच्या लॉजिक मध्येच नाहीये. त्याच्यामुळे लॉजिक समजून घेणे, पत्रिका सोडवणे म्हणजे काय? पत्रिका सोडवणे म्हणजे आम्ही आज एक किंवा दोन पत्रिका प्रत्येक क्लासमध्ये सोडवतो, आणि जसं जसं पेस वाढतो तसं जास्त. पण आमचा भर तुम्हाला लॉजिक शिकवण्यावर आहे. 500 पत्रिका सोडवल्या आणि नंतर सर्व विद्यार्थी तसेच कोरडे, कारण सोडवल्या कुणी? सरांनी. विद्यार्थ्यांना पुन्हा काहीच येत नाही. हा उद्देशच नाहीये क्लासचा. त्याच्यामुळे क्वांटिटी इज नॉट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस पर्टिक्युलर क्लास. क्वालिटी, तुम्हाला आलं पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे, आणि इव्हेंच्युअली विद्यार्थ्यांना पत्रिका कॉन्फिडेंटली मांडता आल्या पाहिजे, त्यांच्या तोंडून लॉजिकल स्टेटमेंट्स निघाली पाहिजेत. हेच या क्लासचं यश असणार आहे. त्याच्यामुळे सावकाश, कमी पत्रिका, परंतु त्या लॉजिकली कशा, कारण एकच पत्रिका सोडवत असताना आम्हाला कधी कधी 1 तास कसा निघून जातो, 1.5 तास कसा निघून जातो कळत नव्हतं सुरुवातीला. का? तर कितीतरी धागे त्याच्यातून उमलत जातात, आणि ते तुम्हाला छान व्यवस्थित कळत जातात, तो विषय पक्का कळत जातो. विषय पक्का होणं महत्वाचं आहे. विवाहाची पत्रिका सोडवत असताना त्याला कितीतरी कंगोरे असतात. घटस्फोट झालाय का, जोडीदाराचा मृत्यू झालाय का, सध्या कुठला अफेअर चालू आहे का, मग अफेअर मधली एक व्यक्ती विवाहित आहे, एक व्यक्ती अविवाहित. प्रत्येक गोष्टीला कंगोरा आहे. तो कंगोरा इग्नोर केला की तुम्ही चुकतो. मग आपण पहिला प्रोटोकॉल मध्ये काहीतरी एक नियम सांगितला होता की नाही, इथूनच सुरुवात करायची. म्हणजे कारण सुरुवात जिथे चुकली तर तिथे डेस्टिनेशन येणारच नाहीये. म्हणजे जायचंय मला मुंबईला आणि मी इकडे सोलापूरच्या दिशेने पळतोय पुण्याकडून, तर कधीच मी मुंबईला पोहोचू शकणार नाही किती फास्ट पळालो तरी. त्याच्यामुळे सुरुवात आणि दिशा ह्या चुकू नयेत याच्यासाठी प्रोटोकॉल खूप महत्वाचा आहे. तरी पत्रिका सोडवताना गोंधळ उडतो सगळं माहिती असून सुद्धा, असं तुम्हाला कधीही वाटलं असेल, तर हा क्लास नक्की तुमच्यासाठी आहे. कारण तो गोंधळ दूर करणे हाच या क्लासचा उद्देश आहे. आणि जसं आम्ही सांगतो की हा क्लास थांबत नाही, दर गुरुवारी हा क्लास असतोच. त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं एक महिन्यात मला सगळंच कळलं, पुढच्या महिन्यापासून तुम्ही क्लास नाही केला तरी चालेल. तुम्हाला वाटलं नाही अजून काही महिने मला करणं गरजेचं आहे, तुम्ही अजून काही महिने तो क्लास करू शकता. असा फ्लेक्सिबल टायमिंगचा, फ्लेक्सिबल पद्धतीचा हा क्लास आहे. मला इनफॅक्ट मला विचारावं असं वाटतं, काही लोक आहेत ज्यांनी जून मध्ये हा क्लास केलाय, त्यांनी त्यांचा फीडबॅक शेअर केला तर बाकीच्यांना सुद्धा खूप हा, मदत होईल ते डिसिजन घेण्यासाठी. मी अजितजी तुम्ही आहात, शरदजी तुम्ही आहात, बरेचसे लोक आहेत. तुम्ही तुमचा फीडबॅक जर शेअर केला तर इट हा विल तु- हेल्प अदर्स. नमस्कार सर. नमस्कार सुधीरजी. हा. देवस्थाने हा बोलू शकतो ना? हा, बोला ना, बोला. आवाज येतोय ना? हा हो, तो येतो येतो. अनम्यूट अं, मी सुधीर तांगे. येते, तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. हो हो, येतोय सर, आवाज त्यांचा येतोय. ओके. नाही ते बोलतायत ना म्हणून मी बोलत नाही. हा. अरे बर बरोबर. बर बर बर. जून महिन्याला आम्ही ह्या क्लासला सुरुवात केली. आणि घैसाग सर आणि देशमुख सर यांची शिकवण्याची पद्धत जी आहे ती अक्षरशः आपण एखाद्या रांगच्या मुलाला आपण चालायला कसं शिकवतो, ते चालण्यासाठी त्याला कशा प्रकारे प्रोत्साहित करतो, अशा प्रकारचा हा अनुभव आहे. आणि अमेझिंग आहे. म्हणजे आता ह्या मागच्या महिन्यातल्या ज्या 4 आठवड्यातल्या ज्या पत्रिका सोडवल्या गेल्या, त्याच्यामध्ये सुरुवातीला जसं सर म्हणाले की एका पहिल्या लेक्चर मला आमची एकच पत्रिका सोडून झाली. पण ती सोडवत असताना त्या विषयाला अनुसरून लागणाऱ्या ज्या काही गोष्टी त्याच्याशी त्या पत्रिकेशी निगडीत होत्या, त्या इतक्या व्यवस्थितपणे सांगितल्या गेल्या
की प्रत्येक क्लासला नवीन विषय काय आपल्याला शिकायला मिळेल ह्याची उत्सुकता प्रत्येक क्लास घेणीत वाढत गेली. आणि हा तर पहिलाच महिना आहे आणि जसं सर म्हणाले की हा कधीच संपूर्ण आहे क्लास, संपला नाहीये. तुमची सगळ्यांची इच्छा असते की हा क्लास कधीच संपू नये. हम्म. जेवढं मिळेल तेवढं कमी आहे. ब्लॉटिंग पेपर आहे तो. बरं. जेवढं तुम्ही टिपून घ्याल तेवढं ते कमी आहे तुमच्यासाठी. हा वैयक्तिक अनुभव आहे आणि मला खात्री आहे या क्लासमध्ये जे काही बाकीचे जे उपस्थित आहेत त्यांच्याही भावना माझ्यापेक्षा वेगळ्या नसतील आणि जे येऊन इच्छिणार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी कधीच अनुभव घेतलेला नसेल अशा क्लासचा असा क्लास. धन्यवाद. दुसरं अजित जी. सर नमस्कार. सर्व उपस्थित शिक्षक आणि जे विद्यार्थी जे शिकतात त्या काही जण प्रवीण आहेत त्याच्यामध्ये, सर्वांना नमस्कार. मी याच्याबद्दल बराच स्वतः अभ्यास करायचो, त्याच्यानंतर काही थोडे क्लासेस केले. पण मी साधारण डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी पासून मी सरांचा क्लास जॉईन केला. तर म्हटलं नाही, पूर्ण पूर्ण शिकायचं आता. कारण काय व्हायचं, सरांनी सांगितलं तसं पत्रिका बघितल्यावरती प्रत्यक्ष गोंधळच उडायचा. कारण बघताना 12च्या 12 घरं बघितली जायची. तर तसं नाही. मी इकडे शिकलो की तुम्हाला जर लग्नाबद्दल बघायचं असेल, मॅरेज बद्दल, तर तुम्ही ह्या स्थानाचाच विचार करायचा. म्हणजे 3 किंवा 4 काय असतील ती, कुटुंबस्थान म्हणा, सप्तम स्थान म्हणा, पंचम स्थान, लाभस्थान. आपण काय करायचो, त्याचं लग्न बघायचो, कुटुंबस्थान, हा गुरु तृतीयात जातो का, हा द्वितीयातून तृतीयात जातो, हे सगळे कन्फ्युजन होते सगळे. म्हणजे तुम्ही मला सांगा, सरांनी सांगितलं मला पटलं फार, की गुरु हा तुमच्या 10व्या वर्षी पण जातो, परत तो 21व्या वर्षी पण जातो किंवा 22व्या वर्षी जातो. पण म्हणून काय तुमचं कोणाचं लग्न होतं का, म्हणून कोणाचं काही संतती होते का, नाही. त्याला ते पर्टिक्युलर त्याच्यात तेवढं हे वय व्हावं लागतं, त्याच्यानंतर ते सगळं हळूहळू फळं मिळतात. हे फार सुंदर सांगितलं त्याने. आणि फार पूर्वीच्या काळात 10-12 वर्षी, 11-16 वर्षी लग्न व्हायची. पण आता नाही, काळ बदलला, देशकाल परिस्थिती बदलली. आता जवळजवळ मुलं आहेत 30च्या पुढे गेलेली आहेत. त्याला काहीतरी कारण आहेत, काय आहेत. तर ह्या ज्या सगळे कंगोरे आहेत ना, हे एवढे सुंदर सरांनी सांगितले की माझ्याकडे आता मी सगळं जुनं, मला हे थोडक्यात सांगायचं झालं, मला जी काही जुनं शिकलो ते मी आता हळूहळू पुसून टाकतोय की नाही, हे ह्याच्यामुळे गोंधळ होतो. आणि मला हा जो नवीन जो क्लास चालू केला आहे ते मी पिकअप करणार आणि तोच मी ऍप्लिकेशन करणार. मी इकडे तिकडे जाणार नाही. आणि फार चांगला कॉन्फिडन्स आलाय. आणि मी एवढंच नाही, माझ्या काही एका मित्राची मी तुम्हाला अनुभव सांगतो. माझा मित्र, बालमित्र माझा, खूप आजारी होता. मी सरांकडे, मी त्याला एवढा का हे एक्सपर्ट झालो नव्हतो, तर सरांकडे मी एक विश्लेषणासाठी पाठवलं की ह्याला असा असा प्रॉब्लेम आहे, हा कधी बरा होऊ शकेल. तर त्यांनी त्याला काहीतरी स्वर ऐकायला दिला किंवा एक मंत्र दिला आणि सिंपल अगदी बिन खर्चाचा हे होतं ते, कळलं की नाही. असे 4-5 त्याला त्याच्यावरती उपाय दिले. तर ते काय मोठे काहीतरी नव्हते, काहीतरी इथे जाऊन दान कर किंवा तसं नाही, सिंपल. आज हा मित्र माझा परत कामावर रिझ्यूम, आता त्याचं वय 70 आहे, तो अजूनही कंपनीच्या परमनंट रोल वरती आहे. पण जो 2 वर्ष त्याला जो ब्रेकअप होता ना, तो आता त्याने स्वतः तिकडे जाऊन, कळलं की नाही, तो तिथे आता 1 महिना राहून आला गोव्याला. आणि तो कामावर जात होता आणि तो मी 9-9 तास मी तिथे काम करायचो. पण मला फुल एनर्जेटिक वाटतं आणि हे केवळ सरांमुळे झालं. मी त्याला सांगितलं, तू ह्याचा फीडबॅक मला तुझ्या शब्दात मला पाठव, जेणेकरून सरांना हा पाठवीन आणि तो विश्वास बसेल. आणि तो खरोखर माझे धन्यवाद मानतो. म्हटलं माझे नको मानू, हे कुठेतरी विधात्याने ठरवलेलं होतं. आणि हे जे काय, हे मी जे डायरेक्शन तुला गेलं आणि त्याने जे तुला सांगितलं ते तू फॉलो केलं आणि तो अजूनही फॉलो करतो. आणि तो आता म्हणजे खूपच बरा आहे. म्हणजे पूर्वी एक 10% सुद्धा नव्हता बरा ना, तो आता जवळजवळ 70-75% तो बरा झालेला आहे. आणि त्याला एक वेगवेगळं, त्याला एक कॉन्फिडन्स आलाय. त्याचं वय सुद्धा आता माझ्याकडे 70 वगैरे आहे. पण हे एक अद्भुत हे शिकणं आहे असं मला वाटतं. यात तुम्हाला सर्व जे ऐकतायत ना, त्यांना एक गोष्ट मी सांगतो की तुम्ही पत्रकार क्लासला येता, तुम्ही जेव्हा तुमचे विचार मांडता, तुम्हाला वाव असतो तुमची पत्रकात विचार मांडायला.
आम्ही लगेच तुम्हाला सांगतो की अरे तू हा असं करतोयस म्हणून तो गोंधळ होतोय, तू इकडे का गेलास, तू इथे कर, इथे थांब, आता तुला पुढचा टप्पा काय करायचा आहे तो आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्याने पुढे नेतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, मी पथकर सोडवली तुम्हाला काही येणार नाही, पण तुमचे विचार मांडताना आम्ही सांगतो की मग का बाबा तिथे का लक्ष दिलंस, आपलं काय ठरलंय, इथे ही सुरुवात इथे झाली, मग त्याच्याशी जोडलाच का पुढचा मुद्दा, असं तुम्हाला अक्षरशः आपण म्हटलं ट्रॅक सोडूनच देत नाहीत. याला आम्ही प्रोटोकॉल म्हणतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमचं तुम्हाला कळतं की अच्छा असं माझं होतं म्हणून मी गोंधळत होतो. मला माहितीची कमी होती का, नाही, कारकत्व माहिती होती, सगळं माहित होतं. माहीत असलेलं वापरताना मी जम्बलिंग करायचो. समृद्ध अडगळ असा तो एक शब्द आहे की खूप गोष्टी माहिती आहेत पण त्याचा वापर कुठे केव्हा कसा करू माहित नाही, मग ती अडगळ होते. अडगळ होते म्हणून समृद्ध अडगळीतनं बाहेर काढून तुम्हाला समृद्धी मार्गावर नेणे असा या क्लासचा उद्देश आहे. त्यामुळे तुम्ही खूप आणि इतकं सोपं की अगदी तुमचा कॉन्फिडन्स पहिल्या लेक्चर पासनं उत्तम वाढायला लागतो. 4 लेक्चर नंतर तुम्ही म्हणता की फारच चांगली प्रगती आपली झाली असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे, अशी काळजी आम्ही अर्थातच घेणार आहोत. तर मला वाटतं म्हणून सर इथे त्यांनी फी विचारली, त्याचं उत्तर शीतलजी तुम्ही दिलाय त्यांना, फी किती आहे, तुम्ही महिना जॉईन करून तुम्ही शिकायचं, तुमच्या मर्जीने कंटिन्यू करायचं. लॉंगर जास्त 3 महिन्याची फी भरली तर अर्थातच डिस्काउंट मिळतो, त्याच्यात ते ठरलेले आहेत सगळे नियम. ऑलरेडी माझ्या मते साधारण 30 जण ऑलरेडी या क्लासला आहेत असं लक्षात ठेवा. 30 जण असलेला क्लास आहे हा, तुम्ही जॉईन करणार ते त्याच्या पुढची मान 31, 32, 34 अशी होणार आहेत ती. आणि ज्या अर्थी त्यांना गेल्या महिन्यात आल्यानंतर परत यावं असं वाटलं, त्या अर्थी गेल्या महिन्यात त्यांना उत्तम मिळालं हे नक्की आहे. हा एक अद्भुत क्लास आहे की मी पहिल्यांदा आयुष्यात पत्रिका बघायचं म्हणून ते शिकलो ना, ते मी इकडे शिकलो असं मी स्पष्ट मला म्हणायचं. बस मी काही मार्केटिंग करत नाही सरांचं, पण त्यांनी जे शिकवलेलं आहे ना ते तुम्ही जर वाचलत व्यवस्थित आणि जर पत्रिका कशा सोडवायच्या जर बघितलं तर माझ्या मते 101% तुम्हाला, अगदी तुम्ही लोकांसाठी जरी नाही केलं तरी स्वतःच्या घरातल्या लोकांसाठी तरी तुम्ही हा ऍप्लिकेशन करू शकता. काय आमच्या त्या प्रोटोकॉल बद्दल मला किती कॉन्फिडन्स आहे माहितीये. तुम्ही जर शिकल्यान म्हणाल की मला गोंधळात पडलो तर मी एक वाक्य सांगतो की आम्ही सांगितलेला प्रोटोकॉल तुम्ही फॉलो केलेला नाही, तो केला असतात तर तुम्ही गोंधळानं त्यांना परत ट्रॅकवर आणतो की सांग बरं काय केलंस. तर अशा तऱ्हेने पूर्वीच्या स्टुडंटच्याही पत्रिका आम्ही एक्सप्लेन केलेल्या आहेत की तू अशी गोंधळ केलास म्हणून गोंधळलास. 5 मिनिटात सांगितलंय की जे त्याला अर्ध्या तासात पत्रिकेत लक्षात नव्हतं येत, असं व्हायला पाहिजे. ट्रॅक सोडायचा नाही म्हणजे नाहीच सोडायचा. दर गुरुवारी 7:15 ते 8:30 असा तो क्लास चालतो. 1 तास आम्ही बोलतो, पत्रिका सोडवतो, तुमच्या प्रश्नांना शंकांना उत्तरं देतो. अशी 4 लेक्चर आता 11 जुलै टू ऑगस्ट असा तो क्लास चालेल. आणि त्यात वाटलं आम्हाला आवश्यक तर क्लॅरिफिकेशन देणार एखादं लेक्चर, एक्स्ट्रा लेक्चर. लास्ट टाइम आम्ही 5वं लेक्चर घेतलं होतं 4च्या ऐवजी. तर तुमचं क्लॅरिटी ऑफ थॉट तुम्हाला आलीच पाहिजे याची काळजी त्या महिन्यात घेतली जाते. टॉपिक शिकलात की लॉजिक कळलं तर तुम्ही न शिकलेले टॉपिक तुम्हाला आपोआप यायला लागतात. कारण बेसिकली लॉजिक कळलंय तुम्हाला, गणित कळलंय, प्लस मायनस मल्टी सगळंच कळलंय. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने ते वापरायचं आहे. जो टॉपिक कदाचित तुम्ही आमच्याकडे शिकला नाही तिथेही फायदा होईल. आपण म्हणून सर आपण मला वाटतं रेकॉर्डिंग थांबूया आणि थोडासा संवाद साधूया त्यांच्याशी.